तर इथे मोदकासाठी मी घेतलेला आहे रवा. तर रवा बारीक घ्यायचा आहे. तर 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा तूप टाकलेला आहे आणि ते तूप जे आहे ते सर्व इथे रव्याला चोळून घ्यायचं आहे. तूप सर्व बाजूने रव्याला लागलं गेलं पाहिजे. छान मिक्स करून नंतर दुधाने आपल्याला हे गोळा मळून घ्यायचा आहे. कधीही मोदक करताना आपल्याला इथे दुधाचाच वापर करायचा आहे. रवा भिजवताना खुसखुशीत असे इथे आपले मोदक तयार होतात. तेलाऐवजी तुपाचाच याला मोहनाला तुम्ही वापर करा. गरम करायची गरज नाही, थंडच तुम्ही इथे 1 चमचा तूप टाकून नंतर दुधाने हे छान तिंबून घ्यायचं आहे. 5 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर अशापैकी सैलसर इथे मळून घ्यायचं आहे आणि नंतर 5 मिनिटांनी परत एकदा मळून आपल्याला याचे छोटे छोटे गोळे आपल्याला किती लहान मोठे मोदक करायचे आहेत त्यानुसार आपल्याला इथे गोळे बनवून तयार करायचे आहेत. आणि नंतर एका लाटण्यावरती लाटून याची छोटीशी पुरी तयार करायची आहे. आणि इथे सारण मी पेढ्याचं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत, काजू बदाम आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे. आणि असं पोटलीसारखं आपल्याला इथे मोदक तयार करायचे आहेत. तर इथे मी पोटली मोदक तयार करत आहे. तर याला कळ्या देखील छान पडतात व पोटली देखील छान तयार होते. अगदी फुलासारखी दिसत आहे पोटली. मस्त इथे मोदक जे आहेत ते बनवून तयार आहेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. व त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.